नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहत आहात MPSC एक्झाम गाईड हे यूट्यूब चॅनल. आज आपण 25 एप्रिल 2026 या दिवशीच्या चालू घडामोडींवरील महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत. तर हे जे प्रश्न आपण बघणार आहोत ते तुमच्या येणाऱ्या कोणत्याही स्पर्धा परीक्षेत थेट विचारले जाऊ शकतात. तर चला आपण पाहूया तुमचे किती प्रश्नांची उत्तर बरोबर येतात. तर आपण पहिला प्रश्न बघू. महाराष्ट्र राज्य परिवहन वहन महामंडळाने म्हणजे एसटी ने नुकतीच कोणाची ब्रँड अँबॅसेडर म्हणून निवड केली आहे? तर याचं योग्य उत्तर आहे रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुख. तर एसटी ने आपली प्रतिमा आधुनिक करण्यासाठी ही जोडी निवडली आहे, म्हणजे रितेश आणि जिनिलिया देशमुख यांची. तर 5 वर्षाचा हा करार करण्यात आला असून तरुणांना सार्वजनिक वाहतुकीकडे आकर्षित करणे हे याचे मुख्य उद्देश आहे. एप्रिल 2026 मध्ये उत्तर प्रदेशातील कोणत्या ठिकाणाला रामसर साइट म्हणून 99 रामसर साइट म्हणून घोषित करण्यात आले? तर याचे उत्तर आहे शेखा झील पक्षी अभयारण्य. शेखा झील पक्षी अभयारण्य. तर उत्तर प्रदेशच्या अलीगड येथील शेखा झीलला रामसर दर्जा मिळाला असून भारतातील एकूण साइट्स 99 झाल्या आहेत. तर हे अभयारण्य मध्य आशियातील स्थलांतरित पक्ष्यांसाठी हिवाळ्यातील महत्त्वाचे आश्रयस्थान आहे. तर चला आपण पुढील प्रश्न बघू. कोणत्या राज्याने UPSC उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी CM इन्स्पायर ही योजना सुरू केली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे मेघालय. मेघालय. तर मेघालय सरकारने प्रिलिम्स आणि मेन्स उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना या योजनेअंतर्गत प्रोत्साहन देते. तर या योजनेअंतर्गत UPSC प्रिलिम्स परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना 50,000 रुपये आणि मेन्स परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्यांना 1,00,000 रुपये दिले जातील. तर याचा उद्देश विद्यार्थ्यांची नागरी सेवेतील संख्या वाढवणे हा आहे. तर हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे परीक्षेच्या दृष्टीने, हा तुम्ही लक्षात ठेवा. UPSC उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी CM इन्स्पायर योजना ही मेघालय सरकारने सुरू केली आहे. चला आता आपण पुढील प्रश्न बघू. उत्तर प्रदेश उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे लिसा गिल. लिसा गिल. तर न्यायमूर्ती लिसा गिल या आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश ठरल्या आहेत. तर चला आता आपण पुढील प्रश्न बघू. 2026 साठी युनेस्कोने कोणत्या शहराला वर्ल्ड बुक कॅपिटल म्हणून घोषित केले आहे? तर युनेस्कोने 2026 साठी कोणत्या शहराला वर्ल्ड बुक कॅपिटल म्हणून घोषित केले आहे? त्याचे योग्य उत्तर आहे रबात. रबात या शहराला वर्ल्ड बुक कॅपिटल म्हणून घोषित केले आहे. तर मोरोक्को मधील रबात हे शहर 2026 या सालासाठी जागतिक पुस्तक राजधानी असेल. साक्षरता वाढवणे आणि पुस्तकांचा प्रसार करणे हे या उपक्रमाचे मुख्य उद्दिष्ट आहे. चला आता आपण पुढील प्रश्न बघू. 23 एप्रिल रोजी UN द्वारे कोणता भाषा दिन साजरा केला जातो? तर 23 एप्रिल रोजी इंग्रजी भाषा दिवस साजरा केला जातो. तर याचं योग्य उत्तर आहे इंग्रजी, हे याचं योग्य उत्तर आहे. तर विल्यम शेक्सपियर यांच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो. तर 23 एप्रिल रोजी विल्यम शेक्सपियर यांची जयंती पण आहे आणि यांची पुण्यतिथी पण 23 एप्रिल रोजीच आहे. त्यामुळे 23 एप्रिल रोजी जागतिक इंग्रजी दिवस साजरा केला जातो. चला तर आपण पुढील प्रश्न बघू. INSLN DIVX 2025 हा भारत आणि कोणत्या देशादरम्यान सराव झाला? तर याचं योग्य उत्तर आहे श्रीलंका. श्रीलंका आणि भारत दरम्यान हा सराव घेण्यात आला. तर भारत आणि श्रीलंका नौदलामधील संयुक्त सराव हा कोलंबो येथे पार पडला. तर या सरावात भारताचे INS निरीक्षक हे जहाज सहभागी झाले होते. तर चला आपण पुढील प्रश्न बघू. भारतातील एकमेव कार्यरत अल्कलाईन बॅटरी कारखाना कोठे सुरू झाला आहे? त्याचं योग्य उत्तर आहे सांबा, जम्मू. सांबा, जम्मू. तर एव्हरेडी कंपनीने हा प्रकल्प सुरू केला असून देशातील हा अशा प्रकारचा पहिलाच प्रकल्प आहे. जम्मू मधील अशा प्रकारचा हा पहिलाच ग्रीनफील्ड प्रकल्प असून त्याचे उद्घाटन उपराज्यपाल मनोज सिन्हा यांच्या हस्ते झाले.
तर मित्रांनो, आतापर्यंत आपण जे प्रश्न बघितले त्याचे शॉर्ट मध्ये आपण रिव्हिजन करू. तर MSRTC चे म्हणजे ST चे ब्रँड अँबॅसेडर म्हणून रितेश आणि जिनेलिया देशमुख यांची निवड करण्यात आली. तरुणांना ST कडे आकर्षित करण्यासाठी हा 5 वर्षाचा करार करण्यात आला. तर नुकतेच 99 रामसर साईट म्हणून कशाची घोषणा करण्यात आली, तर शेखा झील पक्षी अभयारण्य हे 99 रामसर साईट म्हणून घोषित करण्यात आले. तर हे अलीगढ उत्तर प्रदेशातील स्थलांतरित पक्ष्यांचे आश्रयस्थान आहे. तर CM इन्स्पायर योजना ही मेघालयने सुरू केली आहे UPSC विद्यार्थ्यांना आर्थिक प्रोत्साहन देण्यासाठी. तर आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश आहे लिसा गिल. तर वर्ल्ड बुक कॅपिटल युनेस्कोद्वारे साक्षरता वाढीसाठी कोणत्या शहराची निवड करण्यात आली आहे, तर वर्ल्ड बुक कॅपिटल 2026 साठी आहे रबात हे शहर. तर UN द्वारे इंग्रजी भाषा दिवस कधी साजरा केला जातो, तर हा आहे 23 एप्रिल रोजी विल्यम शेक्सपियर यांच्या स्मरणार्थ. तर INSLN DIVX 2026 हा जो सराव आहे, नौदल सराव, हा भारत आणि कोणत्या देशादरम्यान पार पडला, तर भारत आणि श्रीलंका या देशादरम्यान कोलंबो येथे हा नौदल सराव पार पडला. तर अल्कलाईन बॅटरी कारखाना कोठे सुरू करण्यात आला, तर सांबा जम्मू येथे हा सुरू करण्यात आला आणि एव्हरेडी कंपनीचा हा देशातील पहिलाच प्रकल्प आहे. तर मित्रांनो, हे होते आजचे 25 एप्रिल 2026 रोजीचे महत्वाचे करंट अफेअर्स. तुमचा स्कोअर किती झाला आहे हे तुम्ही कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा आणि अशाच प्रकारच्या डेली करंट अफेअर्स साठी या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.